हा चेंडू चढते चेंडू हवेत झेल होण्याची शक्यता आणि मनेसर यांचं देखील यावेळी शॉट ऑफ leg shot of leg I will show my class यावेळी मात्र इथे दमदार येतात रोहन ते षटक दुसरं षटक घेऊन येतोय
ऋतिका असेल, कमबॅक करावं लागेल, कारण ज्याप्रमाणे प्रहार केला आतषबाजी अफलातून फलंदाजी, फ्लाइंग शॉट्स पाहायला मिळाले, रोख द्यावं लागेल, धावांवर अंकुश मिळवावा लागेल. या बेलीस मध्ये आपण पाहतोय यस पंच सांगतायत की ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येचे टोटल मध्ये एक धाव ऍड होईल. 30 धावा धावपटकावर होत आहेत. धावसंख्येने मात्र धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला या दोन फलंदाजांनी, कारण या धावा रोखायच्या असतील तर निश्चितच राकेश सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. त्यानंतर रोहनला देखील बाद करणं खूप गरजेचं असेल. शॉर्ट ऑफ दी लेग, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग निवडलाय. चेंडू जातोय काय, पंचांचा इशारा अजूनपर्यंत येत नाही. आउटफील्ड खराब आहे. पंच काय सांगतात, यस आउट ऑफ द पार्क, एक ब्रँडेड षटकार. थँक्यू. तर प्रशांत पाटील यांच्याकडून कैलासवासी मधुकर रोठे काका यांच्या स्मरणार्थ जर का षटकार लगावतो 3 चेंडू 3 तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पुल केलाय, पण एक धाव तर प्रोटेक्ट करू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढेल. 37 धावा धावपटकावर झाल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. क्या बात आहे. ही एक उत्तम जोडी आहे आजच्या दिवसातील, ज्यांनी मागील 2 सामन्यामध्ये पाहिलं तर अर्धशतकाहून जास्त भागीदारी केलेली आहे आणि 6 चेंडूंवर खेळत असताना 28 धावांवर हा रोहन खेळतोय. या वेळी मात्र सुंदर अप्रतिम चेंडू फेकला होता. डीप केल्या चेंडूला एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल, नाही थांबवला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेशन होते. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केलं जाते. एका धावेने धावसंख्या वाढेल. 38 धावा धावपटकावर झाल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. तर दादा ठाकूर यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करीत आहे. यावेळेस कमबॅक करणं खूप गरजेचं आहे, कारण उपांत्य फेरीचा हा हाय व्होल्टेजचा सामना. यावेळी शॉर्ट पिच तुम्ही देऊ नका, कारण राकेश सारखा फलंदाज तुम्हाला हा चेंडू सोडू शकत नाही. यावेळी येतोय एक दमदार षटकार. थँक्यू टीचे. तर मी विनंती करतोय समाधान दादा घरगत यांना की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी ठाकूर यांना आपण सन्मानित करायचं आहे. सौंदर्याचं प्रतीक आपण पाहतोय. पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांना सन्मानित केलं जाते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओळखच ती आहे, कारण गेले 2 दिवस आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचं येथे यथोचित मान सन्मान केलं जात आहे आणि त्या प्रकारचं आयोजन देखील आपण पाहतोय. खारपाडा प्रीमियर लीग पर्व दुसरे 2022. तर भालचंदजी भगत यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देतोय. त्याचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. या बिलीचा राईट मोठं विकेट. सुंदर अप्रतिम वेगाने फेकलेला चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये काही समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावते. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन दी स्कोर बोर्ड. 44 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि 5 षटकांचा खेळ असणार आहे. यावेळी स्लोवर गतीचा फेकलेला चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनला. चेंडू तिथे मात्र झाडाला चेंडू आदलतोय. तत्पूर्वी 2 धाबा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाबांनी धावसंख्या वाढेल. 46 धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि समिता 11 संघाची धावसंख्या होते बीड बाद 46 धावा. या जोडीचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य असं आहे की 50 धावा झाल्याशिवाय मात्र दोघेही विकेट देत नाही, कारण मागील 3 सामने झाले. 3 सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं तर दोघांनी अर्धशतकाहून अधिक भागीदारी केलेली आहे आणि या देखील सामन्यामध्ये आपण पाहतोय 46 धावांवर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय. तर खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सन्माननीय माजी सदस्य सन्माननीय अशोकजी पाटील यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे.
तर त्यानंतर उपस्थित कमलाकरजी घरत यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खारपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे मध्ये काय दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. कमलाकर दत्तात्रय घरत यांनी स्टेजवर यायचं आहे. तर मी विनंती करतोय समाधान दादा घरत यांना की आपल्या शुभ हस्ते खारपाडा ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय कमलाकर काका अशोक पाटील यांना सन्मानित करायचं आहे. यावेळेस मात्र तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षद. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. ऑन स्ट्राईक वर खेळतोय रोहन जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक 6 चेंडूंवर 28 धाबांवर हा खेळाडू खेळतोय. तर कमलाकर दत्तात्रय घरत यांचं देखील येथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय समाधान दादा या बेलेस मात्र बॅट मधून येतोय एक क्लासिक आउट ऑफ द लाईन एक ब्रँडेड षटकार. तर कमलाकर काका यांना मी विनंती करतो की आपला सन्मान घ्यायचा आहे. मी विनंती करतोय समाधान दादा यांना की आपल्या शुभ हस्ते काकांना सन्मानित करायचं आहे. यावेळेस मात्र काय मैदानावर पाहायला मिळतं. या खेळाडूच्या बॅट मधून 5 चेंडू 5 षटकार आलेत. कन्सिक्युटिव्हली लगातार आपण पाहतोय या खेळाडूने 5 चेंडू 5 षटकार लगावलेत. काय हा रेकॉर्ड इथे पाहायला मिळेल का रोहनच्या बॅट मधून. या वेळेस मात्र फटका फसला चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चूक करणे फलंदाज बाद होतोय रोहन. आणि धावसंख्या होत आहे 52 धावा झाल्यात. तर वैयक्तिक 7 चेंडूंचा खेळ केलाय रोहनने आणि 34 धावा पटकावल्यात. खैरासवाडीचा हा खेळाडू आपण पाहतोय काय उत्तम खेळी केली खारपाडा प्रीमियर लीग मध्ये. निश्चितच टाळ्यांचा वर्षाव झालाच पाहिजे या खेळाडूसाठी कारण त्या पद्धतीचा खेळ मैदानावर दाखवला या खेळाडूने. 5 चेंडू 5 षटकार या गेले 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. ते रोहनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 52 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना त्यावेळेस नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल होते. अमर पाटेकर असेल. यावेळी हर्षदला संधी आहे कमबॅक करण्याचे कारण महत्वपूर्ण विकेट रोहनला बाद केलाय मैदानाच्या बाहेर. यावेळीचा नौका खेळाडू अमर पाटेकर मैदानावर आहे आणि निर्धाव चेंडू फेकण्याची एक संधी आहे. पण काय घडतंय ओ खोलवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न पॉपिंग क्रेज मध्ये. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू डीक केले. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला चेंडू 2 क्षेत्ररक्षक फॉलो करतात चेंडूला. तत्पूर्वी मात्र येथे 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 54 धावा धावपटकावर होत आहेत. तर सन्माननीय मधुकर काका भगत यांचं देखील इथे आगमन झाले. तर विनंती करतो त्यांना की आपल्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळी शॉर्ट ऑफ द लेग पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न पण मात्र शेल सुटला गेला. एक संधी मिळते राकेश सारखा फलंदाज कारण हा खूप विध्वंसक विस्फोटक खेळाडू आहे. या खेळाडूच्या नावावर जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा झाल्यात. असा खेळाडू कदाचित 150 देखील पार केल्या असतील आणि अशा खेळाडूची विकेट खूप महत्वाची होती पण ही विकेट मात्र सोडली जाते. हर्षदला एक नामी संधी होती आपल्या संघासाठी हा मोठी विकेट मिळवण्याची. धावसंख्या होत आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना समिधा 11 संघाची 1 गडी बाद 55 धावा.
हा धावांचा रोख जर बंद करायचा असेल, या धावांवर रोख लावायचा असेल तर निश्चितच राकेशची विकेट मिळवणं खूप गरजेचं असेल, ते म्हणजे हर्षद आणि त्यांच्या टीमला. वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळी बॅक ऑफ द हँडने फेकलेला चेंडू, लेग कॅडर फेकलेला चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अमरला मात्र फसवलंय यावेळेस. काय चौफेर बाजूने आपण पाहतोय क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मांदी आली, कारण स्पर्धाच त्या प्रकारची आहे, खारपाडा प्रीमियर लीग. आणि म्हणूनच आलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करीत आहे. अनेक संघांनी सहभाग घेतला होता, पण यावेळेस मात्र उपांत्य फेरीमध्ये हे संघ दाखल झालेत. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू, काय डेप मध्ये चेंडू फेकतोय, डिक केलाय चेंडूला, सन्मान दिला, एक धाव पूर्ण केली जाते, एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. 56 धावा धावपळकावर येतात. चौथं षटक मार्गस्थ असताना, तिसरे षटक मार्गस्थ असताना समिधा 11 संघाची धावसंख्या होत आहे 56 धावा. तर मैदानावर पाणी पाठवायचं आहे. 12वा खेळाडूला विनंती असेल की आपण मैदानावर पाणी पाठवायचं आहे. तर संतोषी गावडे यांच्याकडून जर का अमर पाटेकर चौकार लगावतोय तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस आपण पाहतोय वेल क्वालिफाईड पंच मैदानावर आहेत. एका बाजूने पाहतोय तर संतोष चौधरी सर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शैलेशजी चव्हाण सर, दोन्ही क्वालिफाईड पंच आहेत. त्या प्रकारची स्पर्धा देखील आहे खारपाडा प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर खारपाडा, ठाकूरपाडा, दुश्मी, खैरासवाडी आणि वडमालवाडी या अनेक गावांचा समावेश आहे. ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्याच दरम्यान पाहतोय आपण येथे चौथं षटक घेऊन कोण येतोय याकडे मात्र लक्ष केंद्रित असेल, कारण अजूनपर्यंत फक्त एक विकेट मैदानाच्या बाहेर केली आणि सलामवीर राकेश अजूनपर्यंत विकेटवर जम बसवून आहे. आणि अशा वेळी मात्र कोण गोलंदाज निवडला जाईल तर निश्चितच संघनायक प्रवीण या गोलंदाजाला निवडतोय. छप्पन्न धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अमर पाटेकर ऑन स्ट्राईकवर असेल तर नॉन स्ट्राईक एंडवर राकेश करत असेल. राकेश जर पाहिलं तर कालच्या दिवशी बँगलोर सिटी मधून या खेळाडूला बोलावण्यात आलं, कारण तेथे निश्चितच लोणावळा येथे पिकअप केलं त्या खेळाडूला, कारण त्या पद्धतीचा खेळाडू आहे आणि ती गुणवत्ता त्याने मैदानावर सादर केली आणि क्रिकेटवरचं प्रेम देखील त्याने दाखवलं. आपल्याला दर्शवला असेल की नो कशा पद्धतीने घोषित केलेला आहे आणि त्याचं कारण काय हे सविस्तरपणे आपल्याला सांगितलं असावं. आणि पंचांकडे कृपया कॉन्ट्रोवर्सी करू नका. हॅलो, चला पंचांचा नियम अंतिम असेल. आयोजकांकडून आपल्यास विनंती आहे, चला गेम स्टार्ट करायचा आहे. नो चेंडू असेल आणि पुढच्या चेंडूवर फ्री हिट असेल. हॅलो हॅलो
आणि नो चेंडू असेल आणि या चेंडूवर फ्री हिट असेल. 57 धावा धावपळकावर झाल्यात. यावेळेस वन्स अगेन प्रवीण शॉट ऑफ द लेग. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्ह लगावलाय. टीम एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडूला पकडलं जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाब्याने धावसंख्या वाढेल. 59 धावा धावपळकावर आल्यात. उपांत्य फेरीचा हा सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही, कारण क्लॅश ऑफ द टायटन्स आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघांमधील ही लढत, कारण 8 संघांचा येथे समावेश झाला होता, पण तेच 4 संघ येथे उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेत ज्यांनी खऱ्या अर्थानं संघर्ष केलाय. शॉर्ट पिच चेंडू अमर पाटेकर पुन्हा एकदा फसतोय, कारण राकेश सारखा विध्वंसक फलंदाज या बाजूला खामपणे उभा आहे, पण तेथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हा बीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. अमर पाटेकरला मात्र फसवलं जातोय. कौतुक करावं लागेल प्रवीण या गोलंदाजाचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं आणि यावेळी पुन्हा एकदा शॉट ऑफ द लेग फेकलेला चेंडू मिड ऑफला. ओ क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज अमर पाटेकर याला परतावं लागेल. आणि पंच सांगतायत की आणि 4थं षटक चालू असताना धावफलकावर 59 धावा पाहायला मिळत आहेत. धावांवर अंकुश लागवण्याचा येथे प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय आणि त्या प्रकारची गोलंदाजी प्रवीण कडून पाहायला मिळाली. हॅलो 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 तर बलिरामजी पाटील यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध नव्हतं, पण मात्र मैदान उपलब्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले ते आमच्या आयोजकांना आणि त्यांना मात्र साथ दिली तेच चंद्रकांत शेठ यांचे वडील आपण पाहतोय गणेश शेठ पेंडेवाले यांच्या मार्फत खैरासवाडीच्या मैदान इथे आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. आणि गेले 2 दिवस इथे आपण पाहतोय अनेक समालोचक येऊन गेले, मान्यवर येऊन गेले, सर्वांचं इथे यथोचित मान सन्मान केला गेला. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर रोशन पाटील तारा येथून समालोचक आले होते. त्यानंतर आज आपण पाहतोय टिके माली सर, त्यानंतर विपुल
आणि मी स्वतः आजच्या दिवसामध्ये जॉईन झालो. एक उत्तम स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर देखील इथे उपलब्ध झाले होते. उपांत्य फेरीचा हा सामना असेल. पंचांना विनंती असेल की आपण गेम स्टार्ट करायचा आहे. अजूनपर्यंत फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यानंतर प्राइज सेरेमनी असेल. यावेळेस प्रवीण रॅटम ओर द विकेट. राकेश साठी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ द लेगचा चेंडू. ओ क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आणि येथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या वाढेल. 60 धावा धावपळकर होत आहेत. उपांत्य फेरीचा सामना दडपण प्रेशर दबाव काय असतो हे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. त्या पद्धतीचा चुरशीचा संघर्ष मैदानावर पाहायला मिळतोय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केले तिथे. 3 समिता 11 ची 2 गडी बाद 60 धावा. अजूनपर्यंत एक षटक देखील बाकी आहे आणि या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. तर काय टार्गेट सेट करतात समोरच्या संघासोबत हे आपल्याला पाहायचं आहे. वन्स अगेन वी कॅन सी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुंदर फटका लगावला. प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक आणि सहज रित्या आलेला छेल मात्र सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल कारण इथे प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा आहे. कारण सामना त्या पद्धतीचा आहे. उपांत्य फेरीचा हा सामना 2 धावा देऊन जाईल. या 2 धावाने धावसंख्या वाढेल. 62 धावा झाल्यात. अप्रतिम. कारण पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं समीर पहिल्या 3 षटकामध्ये 55 धावा जवळजवळ आल्या होत्या. त्यानंतर काय कमबॅक केलंय प्रवीण या गोलंदाजानं. 62 धावा वर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. अजूनपर्यंत काही चेंडू शिल्लक असावेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मधोमध येतात पण अजूनपर्यंत चेंडूला चाचपडत आहेत. येथे 2 धावा पुन्हा एकदा काउंट केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या वाढेल. 64 धावा झाल्यात आणि 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 64 धावा आल्यात. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर फक्त 8 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू जरी का नो घोषित केला असेल त्यानंतर काय कमबॅक गोलंदाजाने केलं. वैयक्तिक कमबॅक सोबत सांघिक देखील कमबॅक या गोलंदाजाने केलं. 64 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस मात्र गोलंदाज कोण निवडलं जाईल कारण शेवटचे 6 चेंडू आणि ते निर्णायक चेंडू असतील. कारण काय टार्गेट सेट होईल हे या षटकावर मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण नॉकआउटचा हा सामना. उपांत्य फेरी म्हटलं की नॉकआउट. एका विजयाने तुम्ही मेगा फायनल मध्ये प्रवेश करू शकाल तर एका पराभवाने तुम्ही मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार. आणि यासाठीच मात्र प्रत्येक झेल प्रत्येक रन प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा असणार आहे. यावेळेस वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतोय हर्षद. सांघिक 5वं षटक. क्षेत्ररक्षण मात्र अदलाबदल केले जातात वारंवार कारण क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे आणि या विस्तारलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये मोठे फटके मारणे देखील धोकादायक असू शकतात. पण धोके मात्र पत्करावा लागतील. जर एक वेल टार्गेट सेट करायचा असेल तर फ्लाइंग शॉट्स खेळावे लागतील आणि त्या पद्धतीचे गुणवान खेळाडू विकेट्सवर आहेत. राकेश खरंच सारखा फलंदाज विकेटवर आहे. तोपर्यंत धावसंख्या जमू शकते आणि ही विकेट या षटकामध्ये मिळवणं खूप गरजेचं असेल. ते म्हणजे हर्षद या गोलंदाजाला. तर गोपीनाथजी ठाकूर यांच्याकडून हर्षद साठी 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडस डिस्क्रिपन्सी आलेल्या रनिंग मध्ये. 64 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू असतील. काय टार्गेट सेट होते आपल्याला पाहायचं आहे. यावेळी ज्या वेगाने चेंडू फेकलाय फिरकावून देण्याचा प्रयत्न पण बॅक ऑफ द विकेटला यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. फलंदाज बाद होतोय. राकेश करत बॅक टू द पेव्हलियन. कडुलिंबाला आला कसा कोण पाला कडुलिंबाला
पाला पाला कोण पाला झालं दंगमी झालं दंगमी झालं दंगमी बाबुनिया. आणि काय कमबॅक केलं शेवटच्या क्षणामध्ये. 2 षटकांमध्ये जर पाहिलं गेलं तर या 2 गोलंदाजांनी मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय ते फलंदाजी करणाऱ्या समिधा 11 वर. अजूनपर्यंत धावसंख्या 33 राहते, 64 धावा झाल्यात. राकेश वैयक्तिक 8 चेंडूंचा खेळ करून 19 धावा आपल्या संघासाठी जमावून गेले. पण आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल ते आलेल्या फलंदाज आकाश या फलंदाजाला. तर शशी वाघे वडमालवाडी यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळी शॉट ऑफ दिले, भिरकावून दिला वाईड विकेटच्या डोक्यावरून. क्या बात आहे, यावेळी मात्र काय टॅलेंट सादर करतोय क्षेत्ररक्षक. चांगलं स्टॉप केले चेंडूला. तिथे निश्चितच 2 धावा प्रोटेक्ट केल्यात. येथे 2 धावा काउंट केल्या जातील. या 2 धावाने धावसंख्या वाढते. 66 धावा धावपळकावर येत आहेत समिधा 11 संघाच्या. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. खारपाडा प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे मधील हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. पुन्हा एकदा या वेगाने फेकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला. आउटफील्ड खराब आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल. 1 धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील पूर्ण तिसरीसाठी ट्राय केला जातोय. पण येथे मात्र फलंदाज बाद होईल. चार्ली हा फलंदाज बाद होतोय. तर हिरामनजी खरं यांना मी विनंती करतो की शशीजी वाघे यांना आपण सन्मानित करायचं या स्पर्धेमध्ये. सौंदर्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन शशीजी वाघे यांना या स्पर्धेमध्ये सन्मानित केलं जात आहे. या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक असावेत काही. तर यंगस्टार क्रिकेट संघाचे संघनायक केशव नारायण पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपलं देखील आयोजकांच्या वतीनं खारपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी काय वेगाने चेंडू फेकला गेलाय. अप्रतिम सुंदर भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव संख्या 33 राहतोय. सदुसष्ट धावा झाल्यात. तर यंगस्टार क्रिकेटचे माजी कर्णधार केशव नारायण पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर विराजमानाचे जोरदार अपील केली जाते मैदानावर. धावचीची नामी संधी डेंजर झोनकडे वाटचाल करत होता पण सुरक्षितरित्या पोहोचला जाते. पंचांचा इशारा होतो की लेग बाईज हा धावसंख्या असेल. एकाच धावेने धावसंख्या वाढेल. 68 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये जर पाहिलं गेलं तर 55 धावा पटकावल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना फक्त आणि फक्त 68 धावा पूर्ण केल्या आहेत. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतोय बबन घरत यांना की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपली देखील इथे प्रतीक्षा केली जात आहेत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र कटआउट करण्याचा प्रयत्न आणि बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तिथे मात्र चेंडूला फॉलो करतोय आणि पंचांचा इशारा काय येतोय यस यावेळेस मात्र येतोय अक्रॉस द लाईन. एक दणदणीत चौकार. थँक्यू. तर मी विनंती करतो शिवाजी पाटील यांना की आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तर संजय दादा घरत आणि समाधान दादा घरत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते केशवजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे.
तर निश्चितच आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 72 धावा. तर दुसऱ्या इनिंग साठी मी आमंत्रित करतो, निवेदन करतोय आमचे सर म्हणजेच टिकेवाली सर यांना विनंती करतो की आपण आपल्या यंगस्टर संघाचे माजी कर्णधार शिवाजीदादा पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण समाज कक्षामध्ये यायचं आहे. बळीराम पाटील यांचे स्वागत करतील समाधान घरत. आयोजकांना विनंती करतो की बळीराम पाटील यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे यंगस्टरचे माजी कर्णधार शिवाजीदादा पाटील यांचं स्वागत करायचं आहे. शशी कातकरी यांचं स्वागत करतील समाधानदादा घरत. त्याचप्रमाणे शिवाजीदादा पाटील यांचं स्वागत करतील संजय घरत आणि समाधान घरत. श्रेया 11 विरुद्ध समिधा 11 खारपाडा असा हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण इथे बघतोय. हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व तमाम पाहुणे मंडळी आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी टिकेमाळी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 73 धावा झालेल्या आहेत त्या समिधा 11च्या आणि जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागची सरासरी जर आपण बघितली तर 14.8 धावांची सरासरी राखायची आहे जिंकण्यासाठी. ती श्रेया 11ला. श्रेया 11ची सलामीची जोडी मैदानात आलेली ओमकार आणि अनिरुद्ध ठाकूर. पंच संतोष चौधरी यांचा पहिलं सत्र सुरू होण्याचा इशारा आणि पहिलं षटक त्यांनी मॅन्डेटरी पॉवर प्ले असल्याची घोषणा केलेली आहे. श्रेया 11 चे संघ मालक गोपीनाथ ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आहे. हा शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त टोला आणला आणि हा जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे खणखणीत आणि दणदणीत असा चौकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया श्रेया 11 विरुद्ध समिधा 11 हा सामना आपण बघतोय. सेमीफायनलचा सामना आहे आणि आपल्या मुलाचा सामना पाहण्यासाठी अनिरुद्ध ठाकूरची आई
आणि त्यांच्या पत्नी पण मला असं वाटतं आलेल्या आहेत. त्यांच्या सगळ्या कुटुंबीय इथे या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि आपल्या मुलानं जो चौकार मारला त्याचा नक्कीच त्यांना आनंद झाला असेल. 74 धावांचा डोंगर पार करायचा आहे. प्रत्येक षटकामागं 14 ते 15 धावांची सरासरी राखायची. अशा वेळेला षटकार आणि चौकार मारणं फार गरजेचं होऊन ठेपलेलं आहे ते अनिरुद्ध ठाकूरसाठी. शॉर्ट पिच चेंडू अनिरुद्ध ठाकूरनं आईच्या दिशेनं मारलाय आणि हा जातोय लांब 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 गगनभेदी षटकार. अनिरुद्ध ठाकूरनं सरळ चेंडू धाडला तो आईच्या चरणामध्ये. आणि आई वडिलांपेक्षा आपलं हित साधणारं या जगामध्ये कोणीच नाही. आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. एक चौकार मारला त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. 10 धावा वसूल केल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जो कोटा होता 14-15 धावांचा त्यातलं निम्म काम तमाम केलेलं आहे ते अनिरुद्ध ठाकूरनं. गोलंदाज तयार. विजय विलास. हो विलास पण काय कमी नाही. पहिलं षटक हातामध्ये घेतलं विलासनं. आता सांगतो यष्टीरक्षक की अकलेनं गोलंदाजी कर, डोक्यानं गोलंदाजी कर. जर का अशी जर सटीक लाईन आणि लेनची जर गोलंदाजी झाली, तिखट मारा झाला तर या मॅचमध्ये मजा येईल. हा सामना आपल्याला वाटतोय तेवढा सोपा नाही. या सामन्यामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळणार. चांगली गोलंदाजी पाहायला मिळणार, चांगली फलंदाजी पाहायला मिळणार. ओमकार मात्र नॉन स्ट्राईक एंडमध्ये आपल्या सहकार्याचा खेळ पाहतोय. विलास पुन्हा एकदा तयार. हा शॉर्ट पिच चेंडू जोरात मारला आणि हा जातोय उतुंग असा षटकार. जबरदस्त हाणामारी केलेली आहे. अटॅकिंग बॅटिंग कशाला म्हणायची तर या अनिरुद्ध ठाकूरच्या बॅटिंगला 29 धावा खर्च केलेल्या त्या अनिरुद्धनं गोलंदाजी करताना आमचे स्कोरर यंग आहेत, अगदी लहान आहे. काय नाव? समीर मोरे. आम्हाला इत्यंभूत अशी माहिती इथे देत आहेत. आणि आता व्याजा सकट ही सगळी रक्कम आहे ती वसूल करतोय तर अनिरुद्ध ठाकूर. 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावला. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. तुम्ही जर चांगली सुरुवात केली तर निम्म काम तमाम केल्यासारखं असतं. आणि तसंच इथे पाहायला मिळतंय त्या अनिरुद्ध ठाकूरकडून. विलास तयार आहे. विलासचा हा चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता. आणि हा लॉलीपॉप सोडला, सोप्पा झेल सोडला. आणि तो एक कोणत्या बॅट्समनचा? सगळे जण त्याच्यावर ओरडतायत बघा. अनिरुद्धचा झेल सोडला गेला. उंच उडालेला हा झेल. जज चांगलं केलं, मात्र हात जे अगदी आपण ओंजळ पुढे करायला पाहिजे होती ती ओंजळ पुढे बरोबर झाली नाही. आणि एक जीवनदान मिळतंय त्या अनिरुद्धला. अनिरुद्धला जीवनदान मिळतंय. जखमी झालेला वाघ कधी कोणाला घाबरत नाही असं आपण इतिहासात ऐकलेलं आहे. या मैदानावर काय होईल? सफल झाला अनिरुद्ध. फुल टॉस चेंडू. मात्र नशिबाची साथ मिळते आणि हा नशिबाचा मिळालेला खणखणीत असा चौकार. चोवीस चेंडू मध्ये आता 52 धावांची गरज आहे. लकी चौकार मिळाला. नशीब पण कोणाला साथ देतं? जो परिश्रम करतो, जो मेहनत करतो त्याला नशीब साथ देत असतं. आणि तोच प्रत्यय आपल्याला इथे पाहायला मिळाला. एक खणखणीत असा लकी चौकार मिळाला आणि या चौकारानं आकार मिळालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 22. जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक श्रेया 11चे
संघ मालक गोपीनाथ ठाकूर यांच्याकडून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. बघूया, खरं तर गरजच आहे त्यांच्या संघाला षटकार चौकारांची. मात्र पहिलं विलासचं षटक महागडं षटक पडल्यानंतर दुसरं षटक जर चांगलं पडलं समिधा 11चं तर या मॅच मध्ये ठसन पाहायला मिळेल. ओमकार ठाकूर, दोन्ही ठाकूर ब्रदर्स, भाऊ बंधू. आणि हा चेंडू छोटे ठाकूर गेले, आता बडे ठाकूर न मारलाय आणि हा ही गगनभेदी ओमकार ठाकूरचा षटकार. बैक मारती है फ्रंट मारती है, बैक मारती है फ्रंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है, बैक मारती है फ्रंट. जबरदस्त षटकार आल्या आल्या मारला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, सरळ धाडलाय तो मिड विकेटच्या दिशेनं. अनिरुद्धसाठी त्यांच्या आईकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिरुद्धसाठी. आणि काय खेळी त्यानं साकारली आहे, जबरदस्त अशी खेळी साकारलेली आहे. आपल्या परिसरामध्ये असलेली जी गुणवत्ता खेळाडूंमधली इथे पाहण्यासाठी आपण या खारपाडा प्रीमियर लीगचं आयोजन केलंय. ओ स्लोवर डिलिव्हरी, स्लोवर चेंडू टाकला, ओमकार फसला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. या चेंडूवर मिळते सिंगलनं 29 धावा धावफलकावर लागतात आतापर्यंत श्रेया 11 खारपाडाच्या. श्रेया 11 खारपाडा विरुद्ध समिधा 11 असा हा सेमीफायनलचा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आणि अनिरुद्धनं काय स्ट्रोक मारलाय, लांब 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 गगनभेदी असा हा उत्तुंग षटकार. फेवरेट एरिया दिसतोय अनिरुद्धचा हा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या मधला काऊ कॉर्नर मधला हा त्याचा फेवरेट एरिया दिसतोय. आणि काय तमाम सर्व क्रीडा रसिकांची त्यानं मन जिंकलेली आहेत, सगळ्यांची मन जिंकली. स्कोर आहे 35. 21 चेंडू मध्ये अजूनही 39 धावांची गरज आहे. निम्म काम तमाम केलेलं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणि तसाच पहिल्यापासून आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण केलाय तो अनिरुद्धनं. अनिरुद्ध तयार आहे. स्लोवर टाकला, काही टाका, मात्र त्याच्या भात्यामध्ये तशी अस्त्र आहेत. हाय मिड विकेटच्या दिशेनं मारलेला अनिरुद्धचा दमदार षटकार. आज अनिरुद्धला थांबवणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. खूप कठीण होऊन बसलेलं आहे. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल गोलंदाज राकेशला. 2 षटकार मारलेत. हायट्रिक होईल का षटकारांची? नाही. जोरदार अपील केलाय. असा चेंडू टाकायला पाहिजे राकेशनं आणि तोच चेंडू टाकला. यष्टीरक्षकाची अशी अपेक्षा होती. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. चेंडू जातोय तो निर्धाव. 73 धावांचा डोंगर आणि तोही डोंगर पार करताना आता परिस्थिती बिकट. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू हवे ते झेल की षटकार आणि हाही मारला जातोय उत्तुंग असा षटकार. मधुकर भगत यांच्याकडून अनिरुद्धसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि काय येऊ नये, 10 चेंडूमध्ये 36 धावांची दमदार खेळी त्यांना आतापर्यंत केलेली आहे. त्यामध्ये मारलेले त्यांनी 1 2 3 4 5 षटकार आणि 1 चौकार. ओमकारनं 1 मारलेला. अशी ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्रॅटर्जी ठरवली जाते बघा. कुठेतरी क्रिकेटमधले उतार चढाव आपण पाहिलेले आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. धावा झालेल्या आहेत 47.
आई आई आज खुश असेल, आई वडील फार खुश असतील, त्यांची पत्नी पण आज मला असं वाटतं आलेली आहे हा सामना पाहण्यासाठी. आणि काय खेळ केलाय, सेमीफायनलचा महत्वाचा सामना, अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोण जिंकेल कोण हारेल सांगणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. समोर तर त्या आंब्याच्या बाजूला तमाम सगळे खारपाडावासी, सगळे ठाकूरपाडा, दुष्मी, खैरासवाडी, वडमाळवाडीचे सगळे प्रेक्षक, तरुण वर्ग, म्हातारे, आबाल, वृद्ध, सगळी लहान मुलं पण हा सामना पाहण्यासाठी इथे आलेले आहेत, खूप लांबून आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सतीश ठाकूर हेही हा सामना पाहायला आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मनोहर शेठ ठाकूर यांचंही भरपूर मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे मैदान तयार करायला. अनेक अडचणींवर मात करत या सगळ्या खारपाडा आणि ठाकूरपाडा, दुष्मी, खैरासवाडी, वडमाळीवाडीच्या सगळ्या मेंबर्सनी मेहनत घेऊन एक सुंदर असं मैदान केलं आणि हा चेंडू पडतोय तो वाईड. अगोदरच दुष्काळ, त्यात अजून 13वा महिना आणून चालणार नाही. 17 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. हा चेंडू पंच विचार करतायत. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे. राईट बॉल बॅटला चेंडू लागलेला पंच इथे सांगतायत. 17 चेंडूमध्ये अजूनही 26 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे तो अमर पाटेकर. अमर पाटेकरला खडे खडे मारलाय. लॉंग ऑन मध्ये शिवाई हॉटेलच्या बाजूने मारलेला हा उतुंग असा षटकार. या खारपाडा गावाला नवगज तिसरे येऊन संघाचा. या खारपाडा गावाला नवगज तिसरे येऊन संघाचा. सोन्या ओंकार पाऊस पडतयो चौकार षटकाराचा. सोन्या ओंकार पाऊस पडतयो चौकार. जबरदस्त असा षटकार मारला. या षटकारानं मात्र आता विजयाच्या समीप येऊन ठेपलेला आहे तो श्रेया 11. 20 धावा पाहिजेत 16 चेंडूमध्ये. फुल टॉस, रन मशीन आणि हा झेल हाताला स्पर्श करून जातोय सीमारेषेच्या पार. प्रेक्षकच सांगतील षटकार. दुपारचं काय जेवण करून आले हे दोन्ही घरात ब्रदर्स काय कळत नाही. ठाकूर ब्रदर आणि काय ओमकारनं स्ट्रोक मारला. लगातार 3 षटकार मारलेत ते ओमकारनं. जबरदस्त. काय आता विचारायचं काय बाकी ठेवलंय तुम्ही. खेळत राहा फक्त तुमचा नॅचरल गेम, ओरिजिनल गेम तुम्ही खेळत राहा. फक्त 8 धावा पाहिजेत जिंकायला. 14 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. लवकरच सामना संपवला या दोन्ही घरात ठाकूर ब्रदर्सनं. हा या चेंडूवर एकही धाव नाही. हा चेंडू आहे तो निर्धाव. दोन्ही टीमचे ओनर्स दोन्ही बंधू आहेत, भाऊ आहेत. दोन्ही जिंकणार नाही, मात्र कोणी जिंकलं तरी सगळे एकविरेच्या दर्शनाला जाणार आहेत असं आम्हाला इथे रुठे सांगतायत. कैलास रुठे हॅट्रिक षटकारासाठी मधुकर भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. 2 षटकार तर मारलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. कुठे मारले झालेली आहे, हॅट्रिक झालेली आहे. त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक मिळालंय ते ओमकार ठाकूरला. आणि ओमकार ठाकूरनं षटकार लगावलाय. 14-8चं समीकरण आता 13-2. या खारपाडा गावाला नवगज तिसरे येऊन संघाचा. या खारपाडा गावाला नवगज तिसरे येऊन संघाचा. सोन्या ओंकार पाऊस पडतयो चौकार षटकाराचा. सोन्या ओंकार पाऊस पडतयो चौकार षटकाराचा. सुंदर असं मैदान तयार करण्यात आलेलं आहे. गणुशेठ पेंडेवाले घरात भव्य मैदान. खैरासवाडी पेंडेवाले गणुशेठ पेंडेवाले
गरंगळत चेंडू जातोय. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळाला. 73 धावांचा पाठलाग. सर्वांना आठवत असेल ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा तो सामना. 434 धावांचा डोंगर पार करेल का साऊथ आफ्रिका, हा मोठा प्रश्नचिन्ह होता. मात्र एकाच दिवसामध्ये आपल्याला 800 धावा पाहायला मिळाल्या. तसं एकाच सामन्यामध्ये आपल्याला 74 म्हणजे 150 साधारण धावा, 148 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 धावा पाहिजे 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी श्रेया 11 खारपाडाला. एकच दोन भावांची मॅच झाली. आता यानंतर मामा भाचेंची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणुशेठ पेंडेवाले घरत यांचं हे भव्य मैदान, त्यांना खरं तर मनापासून आपण धन्यवाद द्यायला पाहिजेत. कारण एवढी भव्य दिव्य अशी हे जे आयोजन आहे त्यामागे या मैदानाचं फार मोठं सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना मनापासून आपण धन्यवाद देऊया. संजय घरत, समाधान घरत, भरत घरत, कैलास रुठे, प्रवीण घरत, समीर मोरे, महेंद्र घरत आणि मनोहर शेठ ठाकूर यांचाही धन्यवाद. एक धाव पाहिजे. ओ यॉर्कर चेंडू आणि या यॉर्करवर विजयी धाव घेतली जाते. आनंदाचं वातावरण ओमकार यांच्या खेम्यामध्ये आणि श्रेया 11 पोचलेली आहे ती फायनल मध्ये. आणि संघ मालक श्रेया 11 खारपाडाचे गोपीनाथ ठाकूर यांच्याकडून श्रेया 11 साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक होतं तेही मिळेल. पाऊस परतयो चौकार षटकाराचा, सोन्या पाऊस परतयो चौकार षटकाराचा. सीमादेवी आणि श्रेया 11 या दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे की त्यांनी कृपया नाणेफेकीसाठी यावं. खरोशीचे सरपंच आदरणीय चंद्रकांतजी घरत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. टॉस त्यांच्या शुभहस्ते उडवण्यात यावा.